धर्माला ग्लानी आलेली होती, लोक काहीही बघत नव्हते. अशा काळामध्ये लोकजागृतीसाठी ही वारी सुरू केली. गावोगावी जाऊन कीर्तन रूपामध्ये लोकांना ज्ञान दिलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडं आक्रमणं झाली, परकीय आले, तरी सुद्धा आपली जी भारतीय हिंदू संस्कृती आहे ती जशाच तशी ठेवली. याला सगळ्याला कारणीभूत हे सर्व साधू संत आहेत. काय सांगावे त्या संताचे उपकार, निरंतर मज जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनुलेच्या चित्ती, तैसे मजे ते सांभाळीती. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. रामकृष्ण हरी. आज आषाढी वारी आहे. आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज मी जे आहे ते जाधवर ग्रुपमध्ये आहे. माझ्यासोबत आहेत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष माननीय सुधाकर जाधवर सर. सर, जे काय आषाढी वारी आपली ही काय मोठी परंपरा आहे वारीची, याविषयी काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. ही आपली जी वारी आहे आषाढीची एकादशीची, ही 12व्या शतकामध्ये साधू संतांनी फार मोठ्या प्रमाणावरती ही जी भगवी पताका आहे ती सगळीकडे पसरली पाहिजे. धर्माला ग्लानी आलेली होती, लोक काहीही बघत नव्हते. अशा काळामध्ये लोकजागृतीसाठी ही वारी सुरू केली. गावोगावी जाऊन कीर्तन रूपामध्ये लोकांना ज्ञान दिलं आणि फार मोठ्या प्रमाणावरती जागृती केली. आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडं आक्रमणं झाली, परकीय आले, तरी सुद्धा आपली जी भारतीय हिंदू संस्कृती आहे ती जशाच तशी ठेवली. याला सगळ्याला कारणीभूत हे सर्व साधू संत आहेत. काय सांगावे त्या संताचे उपकार, निरंतर मज जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनुलेच्या चित्ती, तैसे मजे ते सांभाळीती. हा सगळा साधू संतांचा प्रपंच त्यांनी सर्व समाज हा शहाणा करण्यासाठी वापरलेला आहे. आणि त्याच्यातली आज पंढरपूरमध्ये आज लाखो भाविक हे जमा झालेले आहेत. हे पंढरपूर ते देहू हे 240 किलोमीटरचं अंतर हे त्यांनी कापून तिथपर्यंत चालत गेलेले आहेत. ऊन वारा पाऊस याची फिकीर न करता सर्व समाजामधली दुःख विसरून, ते कुटुंबाचं दुःख विसरून, सगळे स्वतःच्या वरती असणाऱ्या अडीअडचणी विसरून हे भक्तिनामामध्ये एकरूप झालेले आहेत. आणि म्हणून माणूस व्हायचा असेल तर संस्कार असले पाहिजेत, संस्कृती जिवंत राहिली पाहिजे. आणि याचं प्रतीक म्हणजे आजची ही आषाढी वारी आहे. सर, इतक्या वर्षापासून ही वारीची परंपरा सुरू आहे. यात कुठल्याही म्हणजे एक सूत्र पद्धतीने सगळे वारकरी हे पंढरपूर पर्यंत जात असतात. तर आजच्या तरुण पिढीने यातनं काय नेमका संदेश घेतला पाहिजे? तरुण पिढीने काय नेमकं वारीकडनं घ्यायला? तरुण पिढीनं वारीकडून घेतलं पाहिजे की ही शिस्तबद्धता, सुसूत्रता, कुठल्याही प्रकारे कुणालाही काही न सांगता, कुणी चेंगरून मरत नाही. 10-10 लाख लोक एका ठिकाणी गोळा होत आहेत. कुणी चेंगरून मरत नाही. कुणी एकमेकाला अडचण आली तर त्याला उचलून त्याला मदत करतंय. कुठल्याही एखादी गोष्ट वाईट तिथं घडत नाही. आणि एवढी माणसं, ही व्यवस्थापन किती व्यवस्थित आहे याचा विचार करून आपण आपल्या जीवनाचं व्यवस्थापन, आपल्या समाजाचं व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे. हे तुकडे तुकडे गँग काय करतायत हे आपण पाहतो आहोत. आणि समाजाला, देशाला अडचणीत आणण्याचं काम, विघटनवादी काम हे करत आहेत. या सर्व आत्ताच्या जेनजीनं हे विचारात घेतलं पाहिजे की आमची परंपरा, आमचे संस्कार, आमची संस्कृती, आमचे विचार, आमचं व्यवस्थापन, आमचं अध्यात्म याच्यावरती हा देश आणि समाज उभा आहे. तर त्याला पायी होऊन आपण त्याच्या सपोर्टमध्ये चांगलं काम करून समाजाला चांगली दिशा दिली पाहिजे, असं यातून आपण घेतलं पाहिजे. नक्कीच सर, जाधवर ग्रुपच्या वतीने पण वर्षभर वेगळे उपक्रम राबवले जातात. वारीचं पण आज जे काही आहे त्या सगळे उपक्रम होत आहेत. याविषयी म्हणजे जाधवर ग्रुपमध्ये नेमके वारीच्या विषयी जे काय उपक्रम होतात याची मागची तुमची संकल्पना काय? हे आपले जे संस्कार आहेत, हे सर्व संस्कार त्या सर्व विद्यार्थ्यांपुढे गेलं पाहिजे. सगळ्या प्राण्यांना उपजत गुण आहेत.
मुंग्याला लाईनमध्ये चाला असं कोणाला सांगावं लागत नाही. पक्ष्याला उडवायला शिकवायची शाळा नाही. माशाला पाण्यामध्ये पोहायची शाळा नाही. पाण्यामध्ये मासा पोहतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. वाघाला शिकार करायला शिकवायची गरज लागत नाही. यांना कुठल्याही प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते उपजत गुण आहेत. माणसाला मात्र कुठलाच गुण नाही. माणसाला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. त्यानं जो शिकलेला आहे, बघितलेला आहे, ऐकलेलं आहे, एवढंच त्याला माहित असतं. आणि म्हणून माणसावरती संस्कार हे होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडे जे सगळ्या परंपरा आहेत, जे सणवार आहेत, ज्या आपल्या वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत, त्या पाळण्याचं काम हे जाधवर इन्स्टिट्यूट करतंय. की समाज हा शहाणा झाला पाहिजे आणि तो पुढे गेला पाहिजे. जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हे समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. तेच विचार मनामध्ये घेऊन जाधवर इन्स्टिट्यूट काम करत आहे. धन्यवाद.